ओके, कुठलीही गोष्ट वारंवार तुम्ही करायला सवयीने विचार सुद्धा न करता करायला जेव्हा सुरुवात करता तेव्हा तो संस्कार असतो तुमच्या मेंदूवर झालेला. संस्काराला इंग्रजीमध्ये कंडिशनिंग म्हणतात, की तशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एक्झॅक्टली तसं वागता. हे जे तुमचं प्रोग्रॅमिंग झालेलं असतं त्याला संस्कार म्हणतात. संस्कार चांगला असू शकतो, संस्कार सोयीचा असू शकतो, संस्कार गैरसोयीचा असू शकतो, संस्कार घातक सुद्धा असू शकतो. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे विशिष्ट सिच्युएशन मध्ये विशिष्ट ट्रिगर मिळाल्यावर विशिष्ट प्रकारचं वागणं दाखवणं ह्याला संस्कार कंडिशनिंग म्हणतात. त्याच्यामुळे आपण संस्कार हे नेहमीच्या भव्य दिव्य आहेत अशा थाटात म्हणतो ते होत नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बोलून संस्कार होत. संस्कार करून होतात. तुमच्या कृतीला रिस्पॉन्स कसा मिळतो आहे याच्यावर तुमच्यावर तो संस्कार होणार का नाही ते ठरतं. मी पुन्हा एकदा मोबाईल फोनचं उदाहरण घेऊया. वडिलांनी 30 मिनिट सांगितलं आणि 30व्या मिनिटाला जर वडिलांनी तो फोन काढून घ्यायचं काम केलं नाही तर पोरांना वाटणार आहे की हे फक्त बोलतात, यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नसते, तर बापाकडे दुर्लक्ष करायचा संस्कार झाला. असे संस्कार होतात. तुम्ही जर रॉंग साईडने 1000 वेळा जात असाल आणि तुम्हाला कोणीही थांबवत नसेल तर तुमच्यावर रॉंग साईडने जायचा संस्कार झालेला आहे. ह्याला संस्कार म्हणतात. सिग्नल तोडल्यावर समोर पोलीस उभा त्याने थांबवलं तरी अर्धा तास त्याच्याशी उज्जत घालणं की कसं मी तोडलंच नाहीये आणि मग त्यांनी तुम्हाला वैतागून सोडून देणं किंवा 100 रुपयाच्या फाईनवर सोडणं हा तुम्ही स्वतःवर करून घेतलेला संस्कार त्या पोलिसावरही केलेला. हे संस्कार असतात. याला संस्कार म्हणतात. वारंवार आपण ज्या पद्धतीने विचार न करता वागत राहतो त्याला संस्कार म्हणतात. ते हे संस्कार. फक्त मोठ्यांना आदर दाखवणे हे नव्हे, हे त्याचं फार संकुचित रूप झालं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आई आणि वडिलांचे मतभेद असणं एखाद्या विषयावर. आता हे कॉमनच आहे. कुठल्याही दोन माणसांचे कुठल्याही विषयाबद्दल कधीही 100% एकमत होऊ शकत नाही. हे तर शास्त्रीय सत्य. प्रश्न असा आहे की हे मतभेद मुलांना कळतात का नाही. हे पुन्हा महाभारताचाच दाखला द्यायचं म्हटलं तर युधिष्ठिराच्या तोंडचं वाक्य आहे की जेव्हा आपले आपण असू तेव्हा आपण 100 आहोत, आपण 5 आहोत आणि ते 100. पण जेव्हा परक्या माणसाची लढायची वेळ येते तेव्हा आपण 105 आहोत. हे तारतम्य तुम्हाला पेरेंट्स म्हणून आहे का? तुमचे जे मतभेद आहेत ते मुलं समोर नसताना किंवा बंद दारात शांतपणे तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता आहात का? दोघं मिळून एक काहीतरी गोष्ट ठरवून त्याच्यावर काम करता आहात का नाही? हे आपण करतो. तुमच्यापैकी कदाचित कित्येक जणांना असं वाटत असेल की रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवणं हे चूक आहे, उजव्या बाजूने चालवायला पाहिजे. पण आता तो आपण सगळ्यांनी मिळून ऍग्री केलेला कायदा आहे का नाही, त्यामुळे ऐकतो का नाही आपण सगळेजण? बरोबर ना? कदाचित तुम्हाला वैयक्तिकरित्या ते पटत नसेल पण लगेच म्हणून तुम्ही रॉंग साईडने गाडी चालवायला घेता का? नाही करत ना. तसं म्हणजे असे आशा आहे माझी. हा सगळ्यांनी म्हणून ठरवलेला काहीतरी भाग असला पाहिजे आणि तो अख्ख्या घरादाराला लागू झाला पाहिजे. हे असणं गरजेचं नाही. तर काय होतं, पोरांना हे मतभेद कळतात आणि ते त्याचा फायदा घेतात. त्याच्यामुळे कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हा इश्यू शिल्लकच राहत नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकवतो. त्याच्यामुळे ही आई वडिलांवर जबाबदारी आहे की त्यांनी एकत्र बसून आपले मतभेद मुलांच्या बाबतीतले रिझॉल्व्ह करण्याचा काहीतरी एक निश्चय करण्याचा आणि त्याप्रमाणे कृती करायची अबिलिटी ही त्यांच्यात असलीच पाहिजे. नंतर तुम्ही पालक म्हणून इफेक्टिव्ह होऊ शकत. तिसरी गोष्ट जी तुमच्या ह्याच्यात होती ती अभ्यासाची गोडी नाही. तर एक साधं सत्य लक्षात घ्या. तुम्ही सगळे अडल्ट आहात. तुमच्यापैकी किती लोकांना रोज सकाळी उठून जॉबला जायची गोडी आहे? हात वर करून सांग की मला असं रात्री झोपताना अशी काळजात हुरहुर असते की कधी एकदाचा मी उठतो, आवरतो, नाश्ता करतो आणि त्या कामाला जातो. रोज संध्याकाळी 5 वाजता असं माझ्या मनात दुःख असतं की काय हे काम सोडून मी घरी चालतो. कॅरिकेचर भाग सोडा, 1-2 हात वर आले की ज्यांना नशिबाने त्यांच्या आवडीचं काम मिळालेलं आहे आणि ते करताय. बाकीचे आपण सगळे लोक ते काम करतो कारण ते कर्तव्य आहे, ते गरजेचं आहे. ते आवडलं नाही तरी करण्याची गरज आहे कारण त्याच्याशिवाय आयुष्यात चालणार नाही. त्याच्यामुळे मुलांनी ते फार आवडीने करायला पाहिजे हा माझा आग्रहच नाही. मी आवड हा विषय अभ्यासाबद्दल बोलताना काढणारच नाहीये. मी एवढंच सांगणार की रोज संध्याकाळी 1 तास बसून अभ्यास करायचा आहे, ही सवय लागणं गरजेचं आहे.
आवडत नसेल तरीही एकच तास करायचा आहे, आणि किती आवडत असेल तरीही एकच तास करायचा आहे. अभ्यासाचं भयंकर व्यसन असलेल्या माणसाला त्याच्यापासून लांब ठेवणंही गरजेचं असतं. फक्त मोबाईलचंच व्यसन लागतं असं नाही, अभ्यासाचं व्यसन लागतं, आणि त्याच्यानेही नुकसान होतं. की तू जाऊन आज खेळलायस का तासभर? तू घरात थोडी मदत केलेली आहेस का? तू थोडा निवांत बसला आहेस का? विचार केला आहेस का? मी पुल्लिंगी शब्द वापरतोय मुलांबद्दल, पण हे मुलांना मुलींना दोघांनाही लागू पडतं, आणि तितकंच लागू पडतं. की तू शांतपणे तासभर काढलायस का? तू काहीतरी वाद्य वाजवलंयस का? तू काहीतरी कला, काहीतरी छंद आज जोपासलायस का? तू बाहेर जाऊन खेळलायस का? तू तुझ्या मित्रांना भेटलायस का? तुझं मनोरंजन पुरेसं झालंय का? हे सगळं होण्यासाठी तो अभ्यास एकच तास करणं गरजेचं आहे. तासाभरात जो संपवायचा तो अभ्यास करतो. जसं द्राक्षाच्या शेतकऱ्याला माहिती असतं एका विशिष्ट प्रसंगी त्या वेलीला पाण्याची ओढ द्यावी लागते तरच द्राक्षामध्ये गोडी वाढते. तशी थोडी ओढ दिली की त्या गोष्टीतली गोडी वाढते. मग तासाभरात तो अभ्यास संपवतो की पोर आपोआप एफिशियंटली करायला सुरुवात करतो. तुम्ही 4 तासाचा नियम लावला की टंगळ मंगळ करत काम एकच तासाचं करतो, पण 4 तास वाया घालतो. त्याच्यामुळे गोडी अपेक्षित नाही, शिस्त अपेक्षित. आवडो न आवडो गपचूप बसायचंय, ठरलेल्या वेळेत अभ्यास करायचा. अभ्यासाच्या नावाने खडे पड, पण रोज 1 तास अभ्यास करायचा आहे. 18व्या वर्षापर्यंत जो माझ्या घरामध्ये राहतोय तो रोज 1 तास अभ्यास करायचा आहे. परीक्षा असतानाही 1 तास करायचा आहे, परीक्षा नसतानाही 1 तास करायचा आहे. तो 1 तासात संपवायचा कसा ते तू शिक, हवं तर मी तुला मदत करतो. या जर भूमिका ठेवल्या तर या गोष्टी थोड्या आवरल्या जाऊ शकतात.